नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की कशाबाबत होणार आहे व्हिडिओ. तर हो, आज आपण बोलूया स्त्रियांच्या काही सवयी, ज्या सवयी आपल्या घराला घरपण देतं, ज्या सवयी आपल्या घरात सुख आणतात, ज्या सवयी आपल्या घरातल्यांना आनंद देतात, ज्या सवयी आपल्याला खुश ठेवतात. तर हो, तुम्ही असं म्हणत असाल की स्त्रियांच्या सवयीमुळेच का घराला घरपण यावं किंवा असं वगैरे. तर घरातली तुम्ही असं म्हणतात नाही की घरातली स्त्री घरातली लक्ष्मी असते. तर घरातली लक्ष्मी कशी असावी ते आपल्यावर डिपेंड असतं असं मला तरी वाटतं पर्सनली. तर तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा प्लीज. आणि हो, जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर, प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, बाकीचे व्हिडिओ विजिट करा. तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ ते कॉमेंट करून एकदा नक्की सांगा. तर चला टॉपिकला, आता या टॉपिकवर बोलण्यात मी सुरू करते. त्याआधी हा व्हिडिओ मी पूर्ण माझे जे घरकाम करताना दाखवत नाही आहे, कारण की मला तसं पॉसिबल होत नाही. जे कोणी माझे सबस्क्रायबर्स आहेत ना, त्यांना माहीत आहे की मला लहान मुलगी आहे, त्याच्यामुळे तर मुलीला सांभाळायला तसं कोणी नाही. अहो, ड्युटीवर जातात, त्यामुळे घरी मी एकटी असते. तर चला स्वयंपाक करता करता बोलूयात. तर स्त्रीचं सकाळी उठून अंगणात सडा टाकून रांगोळी काढणे, तर सायंकाळचा पूर्ण स्वयंपाक करेपर्यंत सगळं आवरतपर्यंतची कामे एक स्त्री करत असते. तर स्त्री घरी असली की दारात रांगोळी दिसतेच, आणि दारात रांगोळी दिसली की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाहून बरं वाटते. कारण की मी जिथे राहते ना, त्यांनी तरी असं विचारतात, मी एखाद्या वेळेस गावाला गेले, दारात रांगोळी दिसली नाही की विचारतात, शीतल तू घरी नाही आहे का? किंवा मी आली कुठून तर विचारतात, शीतल तू घरी नव्हती का? तर असं असतं. तर घरातली स्त्री म्हणजेच दारातली रांगोळी, तुम्ही असं समजू शकता. तर तुमचं या मतावर काय मत आहे मला एकदा कॉमेंट करून सांगा. तर आणि हो, इकडे माझं स्वयंपाक वगैरे चालू आहे. आणि हो, मेन पार्ट म्हणजे घरातलं किचनसुद्धा असतो बरं का, जिथे अन्नपूर्णा नांदते. तर किचनसुद्धा व्यवस्थित ठेवणे, नीटनेटके ठेवणे हे स्त्रियांना खूप आवडतं. मला तरी खूप आवडते. पण सध्या आहे ना, अद्दूमुळे आधी जसं मी करत होते ना, तसं आता तरी माझ्याच्याने पॉसिबल होत नाही. पण आधी मी महिन्याला 2 महिन्याला जे आपले किचन आहे ना आवरत होते, पूर्ण सामान वगैरे काढून. पण आता तसं पॉसिबलच होत नाही मला. पण हो, नाही करत अशातला भाग नाही आहे. तर करते मी ते. तर किचनसुद्धा नीटनेटकं ठेवणं, स्वच्छ ठेवणं हे प्रत्येक गृहिणीला आवडतं. आणि किचन नीटनेटकं राहिलं तरच तिथे आपल्याला स्वयंपाक करायला खूप आनंदसुद्धा होतो, आणि स्वयंपाक करताना प्रसन्नसुद्धा वाटते. मला तरी स्पेशली असं वाटतं. खरंच खूप चांगलं वाटतं जेव्हा किचन चांगलं असतं, स्वच्छ असतं. आपलं किचन ओटा, गॅस स्वच्छ असतं ना, मला स्वयंपाक करायला खरंच आनंद वाटतं. आणि तो गॅस स्वच्छ पाहून अजून मला उत्सुकता येते स्वयंपाक करायला, असं स्पेशली मला फील होतं. तुम्हालाही असं होतं का तेही मला कॉमेंट करून सांगा. आणि हो, मी पुन्हा एकदा म्हणते, प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. तर आणि हो, सकाळी उठून रांगोळी काढल्यानंतर अंघोळ करून देवघराची पूजा केली की तुम्हाला माहीतच आहे, जे कोणी देवावर विश्वास ठेवतात तर त्यांना माहीत आहे पूजा म्हणजे काय असतं. जेव्हा तुम्ही नाराज असता किंवा तुम्हाला ओबडधोबड म्हणजे निगेटिव्ह विचार वगैरे येत असतील, तर तुम्ही एकदा नक्की पूजा करून बघा. तर देवाची आराधना करून बघा, तुम्हाला इतकं सुंदर फील होतं ना, खरंच चांगलं वाटतं ते. स्पेशली खरंच मला तसं होतं. मला चांगलं वाटलं नाही, XYZ काही तब्येत बरी वाटली नाही किंवा निगेटिव्ह विचार आले, तर मी स्वामीनाम जप करते. मला खरंच प्रसन्न वाटतं. किंवा देवासमोर दिवा लावल्याने मनाला प्रसन्न वाटतं. तसंच देवघरात पूजा झाली की आपलं घरातसुद्धा प्रसन्न वाटतं.
तर असं मला वाटतं. मला देवघरातली जी पूजा झाली ना, मला माझं घर इतकं प्रसन्न वाटतं ना, असं वाटतं की स्वामी नांदत आहेत, म्हणजे स्वामी इथे आहेत, मला बघत आहेत बसून कुठेतरी, असं मला जाणवतं. तर ह्या ज्या सवयी आहेत ना, सकाळी उठून सडा टाकणे, रांगोळी, रोज आपली लादी पुसणे म्हणजेच फरशी पुसणे, देवपूजा, नीटनेटकं स्वयंपाक, इवन स्वयंपाकघरच नाही तर आपलं जे बाथरूम आहे ना ते सुद्धा व्यवस्थित ठेवणे. माझी जी सवय आहे ना, मी अंघोळीच्या आधी अख्खं बाथरूम धुवून काढते. तर मला ही सवय आहे कारण की मला स्वच्छ बाथरूम असलेलं आवडतं. तर तुम्हालाही ही सवय आहे का की मलाच आहे रोज रोज बाथरूम घासून पुसून काढणे? तर मला हे नीटनेटकंपणा खूप आवडते. पण हो, तुम्ही म्हणत असाल की कधी-कधी तुझं घर वगैरे असं वगैरे तसं वगैरे, जे कोणी निगेटिव्ह कॉमेंट, आजपर्यंत माझ्या व्हिडिओवर तसं निगेटिव्ह कॉमेंट आलेलं नाही, पण कोणी असं विचार करणारे लोक असतात. पण लहान बाळामुळे ते पॉसिबल होत नाही. प्रत्यक्षात ही लाईफ जी जगत आहे त्या स्त्रीला हे नक्कीच माहीत असेल, किंवा जी आई असेल ती नक्कीच मला रिलेट करत असेल या विषयावर. तर ह्या ज्या काही सवयी आहेत ना, नीटनेटकेपणा, स्वयंपाकघर नीटनेटके ठेवणं, बाथरूम नीटनेटके ठेवणे, रोज पूजा करणे, सकाळी उठून सडा टाकणे, रांगोळी काढणे, लादी पुसणे, कपडे घडी करून ठेवणे, लहान सहान कामं आहे ना जे स्त्रिया आपण करतो ना, ह्या सवयीमुळे आपल्याला घराला घरपण येतं. तुम्ही अनुभवले असाल, घरी एखादी आई नसली की म्हणजे घर पूर्ण असं खाली खाली वाटतं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे घरात स्त्री असणेच एक खूप काय म्हणतात त्याला, एक मोठा रिझन आहे घराला घरपण येण्याचं. पण स्त्री असून देखील सुद्धा घरातली घर नीटनेटकं नसलं तर त्याला काही अर्थ नाही. हां, ते माणसाची जबाबदारीसुद्धा असते, पण त्या प्रत्येक माणसाच्या विचार करण्यावर किंवा कामं करण्यावर ते अवलंबून राहतं. ते आपण काही करू शकत नाही. पण एक घरातली स्त्री म्हणून, लक्ष्मी म्हणून आपलंही कर्तव्य असतं की आपलं घर कसं असावं आणि आपलं घरातली कामे कशी होऊ शकतात. तर ते एका स्त्रीवरच असतं, तुम्हाला माहीतच असेल. तर तुम्हाला म्हटलं मी, प्रत्येक माणसावर सुद्धा अवलंबून असतं. तर तुम्ही बघितलेच, मी किचनमध्ये आहे ना थोडं चिडचिड करत होती. मी तिच्याकडे गेलेले, तिला बघत होते, तर तेवढ्यात अहो आले होते. तिकडे मी भाजी वगैरे करत होते, तर अहो थोडे भाजीचं बघत होते. तर असं असतं. आणि हो, मी असं म्हणत नाही की प्रत्येक स्त्री म्हणजे फक्त स्त्रीवरच अवलंबून असतं, नाही, ते पुरुषांवरसुद्धा अवलंबून असतं. म्हणजे घरातले 1-2 पुरुष घरातील 1-2 कामं जरी पुरुष केले तर त्यांनासुद्धा देवाचा आशीर्वाद भेटतं असं समजूयात आपण. किंवा घरातली लक्ष्मी खुश होते असं समजूया. घरातली लक्ष्मी म्हणजेच आपण स्त्रिया. कारण की खूप असं वाटतं की आपणच, कधी वाटतं आपल्याला की आपणच का कामं करावी. घरातला पुरुष एखादी आपल्याला मदत केलं तर काहीच बिघडणार? तर हो, काहीच बिघडत नाही. जे कोणी पुरुष वगैरे बघत असतील, जे दादा वगैरे बघत असतील, त्यांनासुद्धा रिक्वेस्ट आहे, कधी तुमच्या पत्नीला, आईला, बहिणीला मदत करत जा. ती खुश होईल आणि ती खुश झालं की तुमचं घर प्रसन्न राहते. तर असं मला वाटतं. तर इकडे माझं सगळं स्वयंपाक वगैरे झालं आणि तुम्हाला सांगितले मी, किचन नीटनेटकं ठेवायला मला आवडतं. खूप दिवस झाले किचन ओटा आहे ना, मी किचन ओटा किंवा गॅस मी स्वच्छ पुसलेलेच नव्हते, घासले पुसले डीप क्लिनिंग केले नव्हते. तर ओटा तर मी घासले नाही, कारण की चिडचिड करत होती. तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंफार दिसलं असेल. तर मी इथे आहे ना पूर्ण गॅस स्वच्छ काढून पुसलं होतं, कारण की खूप दिवस झाले माझं मन ते गॅसला घासत नव्हते ना, तर मलाच करमत नव्हतं. शेवटी मी म्हटलं, मला तसं उशीर झालंच होतं. रात्री मी ओटा क्लीन करत होते, गॅस म्हणजे क्लीन करत होते. पण असं म्हटलं, याच्यानंतर मला वेळ पुन्हा काढले नाही तरी मिळणार नाही, त्याच्यामुळे मी इथे गॅस क्लीन करायला घेतले. गॅस आणि ओटा क्लीन झाल्यानंतर जे मला प्रसन्न वाटते ना, मनाला प्रसन्न वाटते ना, खरंच ते मी शब्दात नाही सांगू शकत. कारण की किचन स्वच्छ असलं की एका स्त्रीला खरंच आनंद होतो आणि मनसुद्धा खुश होतं असं मला वाटतं. आणि मी काही चुकीचं बोलले असेल तर मला क्षमा करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले असाल तर खरंच खूप खूप आभार तुमचे. आणि व्हिडिओ
व्हिडिओला एक लाईक नक्की करा, व्हिडिओखाली एक छान देखील कमेंट करा. तर हे बघा माझं पूर्ण किचन क्लिनिंग झालेलं आहे. तर कसं वाटत आहे तुम्ही तेही कॉमेंट करून एकदा नक्की सांगा. आणि तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर त्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.